तर मंडळी, तुम्ही पण 30 मच्छीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तुम्हाला, तर आज आपण बनवणार आहोत ही अशी वेगळ्या प्रकारे मच्छीची भाजी. तर ही आहे मेथी मच्छीची भाजी. जरा वेगळी टेस्ट म्हणून आज मी ट्राय करणार आहे. तर बघा, ह्या अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. तर इथे मी अर्धा किलो मच्छी घेतलेली आहे. त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं होतं. आता ती आपण थोडीशी फ्राय करून घ्यायची कढईत तेल घालून. आणि मच्छी फ्राय होते तोपर्यंत आपण इथे एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यात आलं, लसूण, तसंच थोडंसं जिरं घेतलं आहे मी याच्यात, आणि हिरव्या मिरच्या, सोबतच कोथिंबीर घालायची आहे. आणि त्याच्यासोबत एक टोमॅटो मी याच्यात घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. टोमॅटो नाही सुद्धा घातलं तरी काही हरकत नाही, पण चांगली लागते जरा टेस्ट टोमॅटो घातल्यामुळे. तर अशा प्रकारे आपला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि कधी कधी ट्राय करत राहायला हवं अशा वेगवेगळ्या रेसिप्या. बघा, हा आपला मसाला झाला आहे. सोबत 2 कांदे मी इथे लांब काटून घेतलेले आहे. आणि आपली मच्छीसुद्धा फ्राय झालेली आहे. अशा प्रकारे मच्छी फ्राय झाली ती काढून घ्यायची आपल्याला. आणि मग नंतर दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकून त्याच्यात मसाला आपला फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे सगळ्यात अगोदर मी कांदा परतून घेणार आहे. कांदा परतून झाल्यानंतर इथे मेथी चिरून घेतलेली मी. मेथी स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला. आपला कांदासुद्धा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो मसाला केलेला होता मिक्सरमध्ये, तो मसाला याच्यात घालायचा आहे आणि मसालासुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. तर याच्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. ही अशी मेथी मच्छीची भाजी खूपच छान लागते मंडळी. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर याच्यात मी काही थोडे सुके मसाले घातले. हळद, मीठ, गरम मसाला, तसंच चिकन मसाला तुमच्याकडे असेल तर तो घालायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही बारीक चिरलेली मेथी मी याच्यात घालणार आहे. मेथीची भाजी पण चांगली परतून आपल्याला ती शिजून घ्यायची थोडीशी याच्यात पाणी घालून. कारण आपण मच्छी तर फ्राय करून घेतलेली आहे, पण मेथी शिजायला थोडा वेळ लागतो. तर इथे मी 5 मिनटं थोडंसं पाणी घालून मेथीची भाजी शिजून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे जे फ्राय केलेले मच्छीचे पीसेस होते ते घालायचे आणि फक्त 5 मिनटं एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे भाजीला. तर अशा प्रकारे आपली मेथी मच्छीची भाजी तयार आहे. तुम्हाला इथे आवडत असेल तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खाऊ शकता. खूपच छान लागते, अगदी नवीन प्रकारे. जशी मसाली भाजी आपण बनवतच असतो दरवेळेस, तर ही एक वेगळ्या पद्धतीने मी आज मेथीची मच्छीची भाजी बनवलेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल माझी रेसिपी तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. तर अशा प्रकारे ही मेथी मच्छीची भाजी ट्राय करा.